श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, दूध घेतलंय, मिल्क पावडर घेतलेली आहे, साखर आहे, खोबऱ्याचा किस आहे, पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्याही कापून घेतल्यात आणि तूप घेतलेलं आहे। कढई तापायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये अगदी 2 चम्मचच तुम्हाला तेल टाकायचं आहे। अगदी 2 चम्मच तेलामध्ये हे मोदक होणार आहेत आणि 1 वाटी दूध टाकायचं आहे। तुमच्याकडे जर साय असेल, आपण जी काढून ठेवतो ती फ्रेश मलाई वगैरे, तर तीही तुम्ही टाकू शकता ह्यामध्ये 2 चम्मच दुधासोबत, आणखीन तुम्हाला टेस्ट छान येणार आहे। त्यानंतर 2 वाट्या, ज्या वाटीने दूध घेतले त्याच वाटीने 2 वाट्या मिल्क पावडर टाकलेली आहे आणि आपण बाप्पासाठी बनवणार आहोत मस्त असे मोदक। आणि बघा, अर्धी वाटी साखर घेतलेली मी, तर त्यातली ही थोडीशी काढलेली आहे, कारण का तर ही साखर आहे ना थोडी जाडसर होती, त्यामुळे थोडी कमी टाकलेली आहे, फार गोडाचं प्रमाण फार होईल ना म्हणून। आणि मेन ह्यातली प्रोसेस जी आहे ना, ह्याला कंटिन्यू हलवत राहावं लागणार आहे तुम्हाला। खोबऱ्याचा किस अगदी 4 चम्मच टाकायचा आहे, जो की आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतो ना, सुक्कावाला खोबऱ्याचा किस, तो वाला हा किस आहे। आणि कंटिन्यू ह्याला असं ह्या मिश्रणाला तुम्हाला हलवत राहायचं आहे, गुटळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। आणि शेवटी बघा, एकदम छान असा खव्यासारखा तुमचा हा गोळा तयार होतो। त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, गुलाबाच्या पाकळ्या टाकून मिक्स करून घ्यायच्या आहेत। मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे मोदक जर करून खाल ना, तर स्वीट होममधले मोदक विसरून जाल। स्वीट होममधल्या मोदकाला काय करता हो, एवढे छान हे मोदक आहेत। तर बघा, कढईतलं आपलं मिश्रण काढून घ्यायचं आहे, तूप लावायचं आहे, थोडंसं तूप लावून एकत्र असं मळून घ्यायचं आहे, एकदम छान असा गोळा करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर एका ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये थोडंसं असं हे आपलं तयार झालेलं मिश्रण आहे, भरून घ्यायचं आहे। आणि भरताना जर हे चिकट लागलं, तुमच्या हाताला चिकटलं, तर घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे, घाबरून एकदम जीवाला त्रास करून घ्यायचा नाही आहे मैत्रिणींनो, की आता हे एवढं सगळं माझं वायाला गेलं असं म्हणायचं नाही आहे। सरळ एका वाटीमध्ये 2 चम्मच दूध घ्या, दुधाच्या हाताने हे मिश्रण तुम्ही भरा, मग तुमच्या हाताला चिटकणार नाही आणि व्यवस्थितही होईल। बघा, एकदम छान असं लावून घ्यायचं आहे आणि पॅक करून तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे खालच्या साईडने। आणि एका साईडला बघा पिस्त्याचा काप लावला होता आणि दुसऱ्या साईडला गुलाबाची पाकळी लावलेली होती, रोज पेटल। आणि एक छोटंसं ताट आहे माझ्याकडं, त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये हे मोदक ठेवून घेतलेले आहेत। अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी आहे, नक्कीच ट्राय करून बघा आणि हे मोदक खाल तर स्वीट होमचे मोदक विसरून जाल। चला तर मग करा लाईक, शेअर, सबस्क्राईब मैत्रिणी।